या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. सोलापूर शहरातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर येते. प्रेम प्रकरणातून एका 22 वर्षीय तृतीयपंथीयानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. प्रकाश व्यंकप्पा कोळी वय 22 राहणार साईनगर बाळे सोलापूर असं मयत तृतीयपंथीयाचं नाव आहे. आज 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी घटना घडली. प्रकाशनं आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या साह्यानं गळफास घेतला. नातेवाईकांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं, मात्र वैद्यकीय अधिकारी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं. बातमी कळताच सोलापूरमधील तृतीयपंथी समाजातील अनेक जण सिव्हिल रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येनं जमले. मयत प्रकाशची बहीण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की प्रकाशचा एका तरुणाशी प्रेमसंग होता. त्या तरुणाचं लग्न ठरलं आणि त्याने प्रकाशची साथ अचानक सोडली. लग्नाचा निर्णय आणि प्रियकराने दिलेला धक्का प्रकाशला सहन झाला नाही असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. आत्महत्येपूर्वी प्रकाशने एक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करतात. माझा जे चेला होता प्रकाश आडनाव कोळी, तर त्याच्यावर त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं. त्याशी त्यानं लग्न केला, काय त्यानं करून त्याला सोबत राहतो म्हणून त्याला हर गोष्टीने त्याला फसवून करून त्याला वर्षभर त्याला आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा त्याला भेटू दिला नाही, कोणाला बोलू दिला नाही, येऊ दिला, घराच्या बाहेर जाऊ देत नव्हता, मारहाण करत होता, मग त्याला काय करत होता. परत त्यानं आज लग्न करून गेलं आहे. त्याचं जे पण जिम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर नाव काय त्याचं का सुधीर जमादार म्हण त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि सगळं त्यांनी व्हिडिओ पण केलं, मराठीच्या अगोदर सगळे व्हिडिओ केलेले आहेत. ते व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहेत. तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हा माग किनार लोकांना न्याय द्या. मी ज्योती कोळी अमित. माझा भाऊ फाशी घेतलाय आज. ते सुधीरमुळं घेतलाय की त्याचं 12 वर्ष प्रेम होतं. त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलाय. तो राहत होता पहिला धोतरकर वस्तीत. तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला. तिथं फसवला. तिथं मारहाण करत होता. भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता. गेला की बघ म्हणायचं, मागायला पण जात नव्हता. माझा भाऊ जोगती होता. काय त्याला न्याय मिळणार पाहिजे गुरुकडनं पण सगळ्यांकडनं पण ते भैयाकडनं पण की त्याला फाशी व्हायला पाहिजे. काय न्याय मिळणार म्हणजे मिळालं पाहिजे. माझ्या भावाचा जीव गेलेला आहे. सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे. मला भावाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. धन्यवाद. तुम्हाला कधी माहिती मिळाली? सकाळी घटना घडलेला आहे. संध्याकाळी माझ्याकडे आलता तो. सगळं येऊन सांगून गेला असं मला त्रास द्यायलाय. तो म्हणला मी त्याचं माझं लग्न आहे म्हणला. असं फसवला, त्याला फसवून नेलेला आहे. नेऊन ते सकाळी झालेलं आहे घटना. मला नंतर माहीत पडलेलं आहे. व्हिडिओ पाठवलाय मला सगळं झालेलं वगैरे. त्याला त्रास होत होता. आता 6 महिने झाला त्याला त्रास आहे. त्याला जाऊ देत ना, कुठे येऊ देत नव्हता. त्याला कोंडून मारत होता घरात. त्याला मारहाण भरपूर करत होता. धमकी देत होता. तुला फाशी घालतो, हे करतो ते करतो, तसं धमकी देत होता. फिनाल पण पेला होता. जाऊ दे म्हटलं, आमचा आत्याचाच मुलगा आहे म्हणून आम्ही राहू दे म्हणून माघारी घेतलो. केस वगैरे काय केलं नाही. त्याच्यावरच त्याने फायदा घेतला. शेवटी माझा भावाचा जीव घेतलेला आहे. तो लग्न केला का त्यानं? लग्न केलं नाही. त्याचं लग्न आहे, उद्या आहे. लग्न करतो म्हणलं होता माझ्या भावासंग. फसून ते असं झालं, सगळं घडलेलं आहे. तेव्हा आता दुसरीकडे त्यानं लग्न करतो म्हणल्यावर व्हिडिओ वगैरे त्याला पाठवलाय. तू फाशी घे म्हणलाय. तू मर म्हणून सांगितलंय त्यानं मेलाय. त्याच्या दबावानंच माझा भाऊ मेलेला आहे. हे केलेले त्या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्ही काय सांगितलेलं आहे? त्यांना नेमकं बोललंय की मला खूप त्रास व्हायला आहे. मला कुठं गणगोतमध्ये जाऊ देत नाही, येऊ देत नाही. काय त्या माझ्या फाशीला त्यांना जबाबदार आहे सुधीर जमादार असं त्यानं स्पष्ट बोललेलं आहे. जीव जाताना त्यानं बोललेलं आहे. त्यानं दुसरं लग्न करून घेणार आहे. आज त्याची हळदी आहे हे सांगितल्यामुळं तो म्हणजे असं करून घेतलेलं आहे. त्याच्या दबावामुळं झालेलं आहे सगळं. आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. समोरच्या व्यक्तीचं सुधीर जमादार नाव आहे. तो राहत आहे दयानंद कॉलेज चौक वैदवाडीमध्ये राहतो. माझ्या भावाचं नाव प्रकाश कोळी. तो जोगती जाळ्यामुळे शेवटी वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट,
केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा, दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 20% सूट देण्यात येईल. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज, बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.